नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतोय मी तुमच्या आपल्या अड्डा 24/7च्या युट्यूब चॅनलवरती. आपण 36 दिवस 36 महाराष्ट्रातील जे काही डिस्ट्रिक्ट आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आज आपण घेतलं विद्यार्थ्यांनो नाशिक. नाशिक ही पुण्यनगरी मानली जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याचं एक महत्वाचं ठिकाण आहे MH15. आणि सदर लेक्चर तुम्हाला आगामी सर्व ज्या काही परीक्षा आहेत आपण 36 दिवस वेगवेगळ्या डेटाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेथील महत्वाचा डेमोग्राफीचा डेटा, त्या शहराचा इतिहास, भौगोलिक स्थान, तेथील हवामान याच्या संदर्भात पूर्ण माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया विद्यार्थ्यांना आपल्या MH15. तर आता नाशिक हे प्रशासकीय विभाग आहे. आपले बाकीचे जे काही जिल्हे येतात त्याचं एक सेंटर आहे, पर्यटन स्थळ म्हणून उल्लेख येतो. मग नाशिकचा इतिहास पहिले आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांनो. नाशिकला नाशिक हे नाव का पडलेलं आहे? तसं जुनं त्याला गुलशनाबाद म्हटलं जातं. मुंबईची परसबाग या नावाने ओळखलं जातं. आपण सदर जो काही डेटा घेतलेला आहे आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वरून घेतलेला आहे. तर नाशिक हे पुराण काळापासून जसं प्रसिद्ध आहे, कुंभमेळ्याचं तिथे एक स्थान आहे. तर असं म्हटलं जातं की जी रावणाची जी बहीण आहे शूर्पणखा, तिचं नाक लक्ष्मणाने कापलेलं होतं. आणि संस्कृत भाषेत नाकाला नासिका म्हटलं जातं. आणि तिचं नाक कापल्यामुळं ते नासिकाचं नाशिक झालेलं आहे. तर त्याचा कारण की ब्रिटिश काळामध्ये सुद्धा नाशिकला एक थंड हवेचं ठिकाण म्हणून एक दर्जा मिळालेला होता. तर आपण बाकीचं जे काही भौगोलिक स्थान विद्यार्थ्यांनो त्याच्या संदर्भात आपण काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मग या नाशिकवरती तुमचं पेशवेकालीन असेल किंवा पेशव्यांच्या आधीचा काही काळ असेल त्याच्यातला इतिहास आपण जाणून घेऊया. कोणकोणत्या घराण्यांनी नाशिकमध्ये राज्य केलेलं आहे? तर सुरुवातीच्या काळात जर बघितलं, नहापानी येथे मूळ स्थान होते. पण गोवर्धन, नहापानी हे जे काही राजे होते, गोवर्धन म्हणजे गंगापूर धरणाच्या पुढे गोवर्धन नावाचं गाव आहे, तिथं त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर इसवी सन 45 ते 46 शक सातवाहन यांचंही पुढं वर्चस्व होतं. पुढे क्षत्रप राजाचं इथं वर्चस्व होतं इसवी सन 80 ते 125. त्यानंतर पुढे हा जो काही शक आणि सातवाहनचा संघर्ष झालेला होता, तर पुढे 125 ते इसवी सन 125 ते 200 ते सातवाहनांचं राज्य होतं विद्यार्थ्यांनो. सगळ्यात महत्वाचं एक ऐतिहासिक, राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा कधी कधी आपल्याला एखादा संदर्भ आला, कारण की नाशिकच्या संदर्भात आपण जेव्हा म्हणतो पांडव लेणी, तर त्याला त्रिरश्मी लेणी हे सुद्धा नाव होतं. म्हणून एक ऐतिहासिक पार्श्वभूमी तिथं माहिती असायला पाहिजे. आणि जो काही मानव वंशशास्त्राचा आपण अभ्यास करतो तर तिथं काय काय भाग होतं हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. इसवी सन 321 ते 384 पर्यंत मौर्य साम्राज्याचं या भागावर वर्चस्व होतं. त्यानंतर 6व्या शतकामध्ये चालुक्यांनी सुद्धा इथं राज्य केलेलं होतं. आणि काही काळ 9व्या आणि 10व्या शतकात राष्ट्रकुटांचा सुद्धा इथं राज्य होतं विद्यार्थ्यांनो. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता तसं या ठिकाणी दोन व्यक्तिमत्वांचा, नाशिक आणि ते दोन व्यक्तिमत्व यांचा भाग आपण वेगळा नाही करू शकत. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मराठी राजभाषा दिवस ज्यांच्या नावाने ओळखला जातो असे विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, त्यांच्याबद्दल आपण पुढे बघणारच आहोत. तर 1860 मध्ये नाशिकला एक स्वतंत्र अस्तित्व ब्रिटिश काळामध्ये भेटलेलं होतं. आणि ऐतिहासिक क्रोनॉलॉजी जर बघितली तर विद्यार्थ्यांनो, 1861 ला अँग्लो व्हर्निक्युलर स्कूलची स्थापना झालेली होती. त्यानंतर 1864 ला नाशिकला नगर परिषदेचा दर्जा देण्यात आलेला होता. आपली जी काही आकडेवारी विद्यार्थ्यांनो ती पण आपण एकदा वर्कआउट करणार आहोत, समजून घेणार आहोत, बरोबर. त्यानंतर 1877 ला गोपाळ हरी देशमुख यांचं नाशिकमध्ये आगमन होतं. त्यानंतर असे एक निफाडमध्ये एका समाज सुधारकाचा जन्म झालेला आहे, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचा आहे. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांचं 1877 मध्ये आगमन झालेलं होतं. आणि राष्ट्रभक्त समूह म्हणून 1899 मध्ये एक गट स्थापन केला होता. अभिनव भारत पुढे एक काम करतंय, आपण त्याच्याबद्दल पण चर्चा करणार आहोत. बरं, आता सगळ्यात महत्वाचं, नाशिक हा एक प्रशासकीय विभाग आहे. मध्य आता इकडचा मध्य महाराष्ट्राचा जर भाग बघितला, वरचे 3 जे डिस्ट्रिक्ट आहे विद्यार्थ्यांनो, तर ते तुमचे खानदेश नावाने ओळखले जातात, ज्याच्यामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव. पण नाशिक पासून खालचा भाग हा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राने ओळखला जातो. तर नाशिक हे आरोग्य सुविधांनी संपन्न आहे, मंदिरांचं शहर म्हणून ओळखलं जातं. भारताचं कॅलिफोर्निया, निफाड हे जे काही ठिकाण आहे विद्यार्थ्यांनो, द्राक्षासाठी फेमस आहे. तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला आठवतं. तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचा जर डेटा आपण बघितला तर तुम्हाला ही PDF आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती
देण्यात आलेली आहे. आपल्या सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा असतात त्याच्यामध्ये ही आकडेवारी तुम्हाला कदाचित विचारली जाते. नगर परिषदा किती आहे, नगरपंचायती किती आहे, महानगरपालिकांची संख्या कोणती आहे. महानगरपालिका 2 आहे. एक नाशिकची महानगरपालिका येते राजीव गांधी भवन येथे, आणि एक मालेगावची महानगरपालिका. मालेगाव हा काही काळामध्ये नंतर तो जिल्ह्यामध्ये सुद्धा कन्वर्ट केला जाणार आहे. विद्यापीठांची संख्या जर काढली तर 2 विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठ. तर याचा डेटा मी तुम्हाला डेमोग्राफीच्या माध्यमातून पुढे पण टाकलेला आहे, आपण तो पण बघणार आहोत. सगळ्यात महत्वाचा, प्राकृतिक दृष्ट्या जर बघितलं इथं विद्यार्थ्यांनो, एकूण 5 शिखर, त्या 5 शिखरांचं महत्वाचं आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ ज्याला म्हटलं जातं विद्यार्थ्यांना, असं सप्तशृंगीचं एकूण 1646 मीटरचं जे काही उंच शिखर आहे ते या ठिकाणी आहे. त्यानंतर मुल्लेर हे जे काही उंच शिखर आहे ते 1360 मीटरचं आहे. त्यानंतर तौला हा जो काही आहे 1231 मीटरचा आहे, तो पण नाशिक मध्ये येतो. एकूण 5. आणि ब्रह्मगिरी जेव्हा आपण उल्लेख करतो विद्यार्थ्यांनो, जेथून गोदावरी निघते पुढे गंगापूर धरण एक महत्वाचं आहे. वेगवेगळ्या उजव्या किनाऱ्यावरती आणि डाव्या किनाऱ्यावरती वेगवेगळ्या नद्या येतात, त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला माहिती पुढे बघायची आहे. आणि साल्लेर नावाचं जे काही उंच शिखर आहे 1567 मीटर, नाशिक मध्ये येतं. बरोबर. आता इथं आणखीन एक गोष्ट महत्वाची विद्यार्थ्यांनो, रामसर स्थळापैकी 3 रामसर स्थळ आहे. एक ठाण्याची खाडी, एक लोणार सरोवर आणि एक नांदूर मनमेश्वर, ते सुद्धा नाशिक मध्ये येतं. गोदावरी नदी आणि कादवा नदी अशा 2 नद्यांच्या संगमावरती आपलं महत्वाचं आहे. नद्यांनी परिपूर्ण आहे. जलसिंचन प्रकल्प मोठे आहे. ऍग्रिकल्चर मध्ये जर आपण बघितलं, नाशिकमध्ये द्राक्ष वायनरी पंढरी तिला म्हटलं जातं. त्यानंतर तुमचं कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर इथं होतं. लासलगाव ही जी काही मार्केट आहे, मध्य रेल्वेचं देवळाली नाशिक रोड रेल्वे स्टेशन हे ओळखलं जातं. कनेक्टिव्हिटी आहे. डोमेस्टिक तुमचं एअरपोर्ट या ठिकाणी, ओझर या ठिकाणी आहे. आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची इथं कृपा होती म्हणून काही महत्वाचे प्रकल्प सुद्धा इथं आलेले होते विद्यार्थ्यांनो. मग आता आपण गोदावरीचा जर एकूण भाग बघितला, महाराष्ट्रामध्ये एकूण 668 किलोमीटरची तिची लांबी लाभलेली आहे. आणि नाशिकमध्ये जर काही बघितल्या महत्वाच्या नद्या पण आहे, कादवा, तुमची बोर, प्रवरा, अशा काही महत्वाच्या आपल्या नगर बाजूने पण वाहतात. तर काही महत्वाचे जलसिंचन प्रकल्प आहे. त्याचा आणखीन जसं जसं आपण एक 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 भाग बघू तसं आपण पुढे पुढे सरकणार आहोत. तर गंगापूर हे धरण जे आहे, नाशिकची तहान भागवण्याचं काम गंगापूर धरण हे करतं. त्यानंतर इथं वायनरी हब आहे, हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. तर उजव्या किनाऱ्यावरील नद्या आणि डाव्या किनाऱ्यावरील नद्या आपल्याला व्यवस्थितरित्या माहिती असायला पाहिजे विद्यार्थ्यांनो. आणि एक मॅप जर बघितला, या बाजूला तुमचं नगर म्हणजेच अहिल्यानगर आहे, या बाजूला छत्रपती संभाजीनगर आहे. म्हणजे आपण एकूण उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नंतर ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ह्या बाजूला जर बघितलं, इकडे गुजरात आहे, गुजरातची बॉर्डर आहे. या बाजूला बघितलं ठाण्याची बॉर्डर आहे. आणि इकडे बघितलं धुळे आणि जळगावची बॉर्डर आहे. तर आपल्याला चहू बाजूने जो काही महत्वाचा डेटा आहे विद्यार्थ्यांनो, तो सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर जर महत्वाचे पर्यटन स्थळांमध्ये जर आपण बघितलं विद्यार्थ्यांनो, तर आर्टिलरी सेंटर आहे देवळालीचं. एकूण 8 ते 6 आपल्या महाराष्ट्रातील बाकी कटक मंडळांपैकी देवळाली हे एक आर्टिलरी सेंटर आहे. त्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरला जाताना नाणे म्युझियम आहे, हे एक बघण्यासारख्या विद्यार्थ्यांनो. त्यानंतर तुमचं पुढे जर आपण बघितलं, दादासाहेब फाळके स्मारक आहे, जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये याचं उद्घाटन झालेलं होतं. त्यानंतर आपण गारगोटी संग्रहालय सिन्नर या ठिकाणी आशिया खंडातील किंवा जगातील जे काही महत्वाचे आहे पर्यटन स्थळांचा एक महत्वाचा इथं वाटा आहे. आणि दूधसागर धबधबा सोमेश्वर येथे 2 धबधब्यांचा उल्लेख येतो विद्यार्थ्यांनो. दूधसागर धबधबा सोमेश्वर गोदावरी नदीवरती आहे. पावसाळ्यात विलोभनीय असं आहे पर्यटन स्थळ बघण्यासारखं. आणि तुमचा सगळ्यात महत्वाचा डुगारवाडी धबधबा हा सुद्धा बघण्यासारखा आहे. तो तुम्ही पावसाळ्यामध्ये त्याचं रौद्र रूप बघू शकतात. पर्यटनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण बघितलं. आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ज्या काही महत्वाचं भगूर हे त्यांचं जन्मस्थळ आहे हे पण आपल्याला माहिती आहे. 2 व्यक्तींमुळे यांची नाशिकची एक वेगळी ओळख आहे, जे आपण सुरुवातीलाही पण तुम्हाला सांगितलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर असे भरपूर त्यांच्या याच्यात येतं. त्यानंतर विवा शिरवाडकर यांचं नाव महत्वाचं आहे. तर कुसुमाग्रज हे का नाव पडलेलं आहे त्याची पण स्टोरी आपण इथं टाकलेली विद्यार्थ्यांनो. त्यांच्या बहिणीवरून त्यांना काय पडलेलं होतं, अग्रज म्हणजे मोठा भाऊ. कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव होतं, तर त्यांच्यापेक्षा मोठे होते म्हणून कुसुमाग्रज हे नाव नीट लक्षात घ्या मराठी भाषेचा. आणि जे नाशिककर आहे ते आपली या लेक्चरची लिंक सर्वांपर्यंत शेअर करतील. आणि एकूण जी काही माहिती आहे विद्यार्थ्यांनो इथं तुम्हाला पीडीएफ मध्ये भेटतीये. तर टेलिग्राम ग्रुपवरती याची पीडीएफ मी काळजीपूर्वक टाकणार आहे. आणि जनसांख्यिकी जी आहे महत्वाची, हे बघा एकूण लोकसंख्या किती आहे,
लोकसंख्येमध्ये ते 11व्या स्थानी होतं. दशवार्षिक वाढ किती होती? त्यानंतर नाशिकचं 1000 पुरुषांमागे 938 स्त्रियांचा सहभाग इथं. त्यानंतर महत्वाची जी काही आकडेवारी आहे, मूळ साक्षरतेचं प्रमाण PDF मध्ये टाकलेलं आहे. छोटी मोठी माहिती तुम्हाला निश्चित स्वरूपामध्ये देईल. आणि नाशिक हे हब जे आहे उद्योगांचं, इथे HL हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेडचा संरक्षण मंत्रालयाचा कारखाना आहे, सुरक्षा प्रेस आहे, नोट प्रेस आहे, एकलहऱ्याचं औष्णिक विद्युत प्रकल्प आहे, MIDC चे काही महत्वाचे प्रकल्प आहे. आणि जे 2 विद्यापीठ जे म्हणतोय विद्यार्थ्यांनो शिक्षणाच्या दृष्टीने, आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि तुमचं यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ. म्हणजे यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्राचे आद्य शिल्पकार यशवंतराव चव्हाण साहेब आणि नाशिकचं एक महत्वाचं नातं होतं. कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला याच्याही व्यतिरिक्त काही माहिती असेल, कारण की वाईन उद्योग हा एक द्राक्ष पंढरी म्हटलं जातं. नाशिक मधील जे काही आपले 15 एकूण तालुके आहे त्यांची एक वेगवेगळी ओळख आहे, तर ती तुम्हाला टाकायची आहे. तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की टाकायचं की शेड्यूल ट्राईब्स कोणत्या आढळतात आपल्या पुणे, पेठ, सुरगाणा या आदिवासी बहुल भागामध्ये. तर आणखीन अशीच माहिती घेण्यासाठी अड्डा 24/7 चा ऍप्लिकेशन डाउनलोड करा. भरपूर सारी माहिती आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता घेतोय रजा, अजूनही आपण महत्वाची माहिती घेऊया. जितके काही MH15 नाशिककर आहे ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की आपली कमेंट आणि उपस्थिती, नाशिक बद्दल आणखीन काय माहिती असेल तर ते टाकतील आणि या लेक्चरची लिंक सर्वांपर्यंत, सर्व नाशिककरांपर्यंत पाठवतील. धन्यवाद. टेक केअर. जय महाराष्ट्र.